गिरणा नदीतील अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे। बिलाखेड शिवारातील ज्या शासकीय जागेवर सुमारे 150 कोटींच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीस मंजुरी देण्यात आली आहे, ती जागा वनविभागाची पाश्च फॉरेस्ट असून गौताळा अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रात असल्याचे त्यांनी सांगितले। असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ तसेच प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयही वादात सापडले आहे। संबंधित जागा मिळवताना खोटी कागदपत्रे सादर झाली का याची चौकशी महसूल विभागाने करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे। दरम्यान या दाव्याची सत्यता सिद्ध झाल्यास न्यायालयासह इतर शासकीय कार्यालयांसाठी पर्यायी जागा शोधण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे राहणार असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या सगळ्याच्या नोंदी आहेत साहेब। 772 981 1113 7347 याच्यावर असं लक्ष झालं माझं, कारण मी आता लोकप्रतिनिधी होतो, आपल्याला ग्रामीण ड्रामा करायचा होता। आपण काय केलं की ग्रामीण ड्रामा शक्यतो हायवेला करायची सूचना होती, तर हायवेला जागा भेटेल का आपण शोधू। ती जागा आपण शोधली, जागा शोधल्यावर त्याच्यात नोंद आली की ते पाश्चर फॉरेस्ट आहे, ते तुम्ही बांधकाम करू शकत नाही। मग तिथे तुम्ही इको फ्रेंडली इको जे काही आहेत तुम्ही एन्व्हायरमेंट फ्रेंडली ऍक्टिव्हिटी करा। मग आपण उत्तरमंडल म्हणून ते मंजूर केलं, बाजूला हायटेक नर्सरी मंजूर केली, त्याला 25 एकर जागा अलॉट केली। आणि बाजूची जागा ज्यावेळेस आम्ही मागणी केली ते रेकॉर्डला आहे तहसीलला की ते पाश्चर फॉरेस्ट विकास कामाला दिले नाही, आणि आता त्याच जागेवर आरटीओ बिल्डिंग आणि 200 कोटी रुपयाची इमारत कसं काय होते। आता उद्या न्याय देण्यासाठी बांधलं जाते, तेच बेकायदेशीर जागेवर उभं झालं तिथे न्याय नाही मिळणार का? अन्याय होईल, भूत चालतील तेव्हा। बेकायदेशीर जमिनीवर न्यायालय उभं राहिलं तर ते महाराष्ट्रातील देशात इतिहास होऊन झाला। म्हणजे 40 दिवसाची हायती प्रतिमा झाली। महसूल विभाग तुम्ही त्याच्या जागे व्हा, तुम्ही जे पत्र दिलंय शासन आधी सूचना हे फेंडीच्या त्याच्यात तुम्ही जे म्हटलंय की निर्वनीकरण झाल्याची नोंद फॉर्म 1 ला आहे, पण प्रत्यक्षात मी ज्या नोंदी काढल्या त्या नोंदीत त्याची कुठेच लिंक लागत नाही। आणि त्याच्यात तुम्ही अजून शेवटचा उल्लेख करतात की गौताळा आउटरम घाट अभयारण्य संवेदनशील क्षेत्रामध्ये करण्यात आलेलं नाही। गौताळा त्याचा इको सेन्सिटिव्ह झोनचा संबंध नाही ना, दूर दूर बरोबर आहे का? हे शिवार आहे बिलाखेड, त्याचा आणि गौताळ्याचा काय संबंध आहे? म्हणजे हे सगळं पत्र मॅनिप्युलेट दिसतंय मला, आता संशय येतोय। पण ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही आता महसूल नीट बघा, मी पण बघतोय। पण किमान काल न्यायाधीशाची मिटिंग झाली, उद्या असं सगळं पुढे गेल्यावर कळायचं आपल्याला। उद्या आरटीओ बिल्डिंग बांधल्या गेली, आता आपले 5-10 कोटी रुपये वाया जातील, उद्या 150 कोटी वाया जातील, असं व्हायला नको। ती खात्री करा, बरोबर आहे का? खात्री करून त्याचं शहानिशा करा।